ॲमेझॉन कुसळाचं वाळवंट आहे, तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, किती जरी मोठा आवाज जरी काढला तरी मेलं तरी कोण बघा येणार नाही. यांचं आई साहेब यांची इथे समाधी आहे आणि इथं ब्रह्मानंद मंडप. नादातून या नाद उमलतो श्रीराम जय राम जय जय राम. तर नमस्कार मित्रांनो, मी मंगेश स्वागत करतो तुमचं श्री मंगेश का यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आलेलो आहे गोंदवले या ठिकाणी. ब्रह्मचैतन्य गोंदवले महाराज यांच्या गोंदवल्यामध्ये पुण्यनगरीमध्ये आपण आज इथं आलेलो आहे. तर दर्शनासाठी आलो, दर्शनासाठी आज जाणार आहे आणि इथला सभोवतालीचा थोडा परिसर तुम्हाला दाखवतो. आज ॲक्च्युली आहे मंगळवार, त्याच्यामुळे एवढी काही गर्दी नाही आहे. बघू शकतो ॲक्च्युली आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, पण तर आपण थोडंसं नॉर्मल फुटेज काढण्याचा प्रयत्न करूया आणि ते तुम्हाला दाखवण्याचं, कारण की थोडंसं अलाउड नाही आतमध्ये. तरी पण जेवढं थोडंसं नॉर्मल दाखवता येईल तेवढं दाखवूया. तर सध्या तरी हे तुम्ही पेट बघा, अशी पेट भरली बऱ्यापैकी. इकडे पुढे मसवडला रोड जातो आणि इकडे बघा पिंगळेला रोड जातो, पिंगळेला. आणि हे गेट नंबर 2च्या इथं आपण आहे. इथून आपल्याला आत जाऊ शकतो आणि पुढून गाड्या पार्किंग वगैरे जर असतील तर तिथून पुढे गाड्या टाकल्या जातात आणि तिकडे महाप्रसाद मिळतो. पाण्याची टाकी आहे त्याच्या खाली आणि इथे दर्शन करायचं आणि इथून जायचं असतं पुढे. तर चला तुम्हाला मी पेट दाखवतो आणि त्याच्यानंतर आतला नजारा दाखवतो. चला, गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे तिथे आणि ते श्रीचे तीर्थ तसेच अंगारे इथे मिळतो. तुळशी वृंदावन आहे आणि इकडे बघू शकता हॉल आहेत. हिरकणी कक्षगृह म्हणजे लेकरवाळ्या मातांसाठी हा कक्ष आहे. इकडे कोटी शिधागर म्हणजे कुणाला हे द्यायचं असेल शिधा वगैरे तर तिथं देऊ शकता. आणि श्रीचे आपले दुसरी पत्नी आहे, यांचं आई साहेब यांची इथे समाधी आहे आणि इथं ब्रह्मानंद मंडप आहे. म्हणजेच की इथे हॉल आहे, ते म्हणजे शांत बसून तप वगैरे केलं जातं. ॲक्च्युली खरं तर व्हिडिओ बनवायला अलाउड नाही, तरी पण मी थोडंसं रिस्क घेऊन नॉर्मल एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर ठीक आहे. शतकाच्या उत्तरार्धात जे विख्यात महाराष्ट्रीयन संत होऊन गेले त्यापैकीच एक श्री ब्रह्मचैतन्य तथा गोंदवलेकर महाराज. त्यांचा जन्म माघ शुद्ध द्वादशी शके 1766 म्हणजेच की इसवी सन 1845 या दिवशी गोंदवले बुद्रुक या गावी झाला. हे गाव सातारा जिल्हा व मान तालुक्यामधील सातारा पंढरपूर रस्त्यावर साताऱ्यापासून 40 मैलावरती आहे. त्यांच्या घराण्यात विठ्ठल भक्ती व पंढरीची वारी असून पूर्वजन सदाचार संपन्न व नावलौकिकवान होते. श्री महाराजांचे नाव गणपतरावजी गोगरदरे कुलकर्णी असे होते. त्यांची स्मरणशक्ती खूप होती. चालाक बुद्धी, निर्भय वृत्ती, एकांतपणा, एकांतप्रियता, रामनामाचा जप करणे हे त्यांना आवडत होते. श्री महाराज हे वयाच्या 9व्या वर्षी गुरुच्या शोधासाठी ते घर सोडून गेले होते. परंतु त्यांच्या वडिलांना अशी कल्पना लागली की ते कोल्हापूरमध्ये आहेत. त्यांना तिथून घरी आणण्यात आलं. त्याच्यानंतर ते वयाच्या 11व्या वर्षी लग्न करण्यात आलं, परंतु त्यांना संसारामध्ये काहीही रस नव्हता. त्यामुळे ते लवकरच गुरुशोधार्थ पुन्हा घर सोडून निघून गेले. त्यांनी तत्कालीन प्रसिद्ध व अप्रसिद्धी अशा सत्यपुरुषाच्या भेटी घेतल्या, पण त्यांच्या मनाचे समाधान अजिबात झाले नाही. ते विशेषतः उत्तर भारतात गुरुशोधार्थ हिंडले. शेवटी त्यांना रामदास स्वामींच्या परंपरेतील एक थोर सत्यपुरुष श्रीरामकृष्ण हे गोंदवलेकरांना भेटले आणि त्यांना नांदेडजवळील येहळे गाव या गावी श्री तुकाराम चैतन्य यांच्याकडे जाण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार गोंदवलेकर हे तुकाराम चैतन्याकडे गेले. तिथे 9 महिने राहून त्यांनी एकनिष्ठेने गुरुसेवा केली आणि ते देहबुद्धी विरहित व ज्ञानी झाले. तुकाराम चैतन्याने त्यांचे नाव ब्रह्मचैतन्य असे ठेवले आणि गृहस्थाश्रमी राहून लोकांना भक्तिमार्गाला लावण्याची आज्ञा केली. पुढे मार्गशीर्ष वद्य दशमी शके 1835 म्हणजेच 22 डिसेंबर 1913 रोजी त्यांनी आपला देह गोंदवले या ठिकाणी ठेवला. आपलं गोंदवलेतून दर्शन झालेलं आहे गोंदवलेकर महाराजांचं आणि आता इथून पुढे आपण चाललेलो आहे आरवडीच्या बिरोबाला. साधारणतः इथून आपलं 3 तासाचं ट्रॅव्हल आहे. तर आपला बाईकवरचा थोडा प्रवास असेल. आधीमध्ये मी थांबलेलं तुम्हाला दाखवेल आणि प्रवास थोडक्यात दाखवेल आणि तुम्हाला आरवडीच्या बिरोबाचं दर्शन घडवणार आहे व्हिडिओमध्ये. ओला बिरोबाच्या नावानं चांग भलं. चला आपण जाऊया आरवडीच्या बिरोबाला. ते बघू शकता आपली गाडी इथे. आता असं तर मी सगळं पॅक केलेलं आहे. तर हे पॅक झालेलं आहे सगळं. तर आपण आता जाऊया पुढे. चला चला जायचं. चला आरेवाडीच्या बिरोबाला. आरेवाडीच्या बिरोबाला
म्हणजेच की मान खटावचं ॲमेझॉन आहे. ॲमेझॉन कुसळाचं वाळवंट आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा. हे बघू शकता. आणि माझी बायको अशी म्हणते की ही असलं खतरनाक वाळवंट आहे, जर इथं एखादा ओरडून ओरडून मेलं तर कोण यायचं नाही. काय बोलते तू? कसं आहे, कसं आवडलं का तुला हे मानखटावमधील हे जंगल? कसं वाटलं? जंगल बघून तर मला घबराट होते, कारण की वरडून वरडून जरी इथं किती जरी मोठा आवाज जरी काढला तरी मेलं तरी कोण बघायला येणार नाही. आणि माझ्या माहेरचे लोक बोलतात घाटाच्या वरती पोरगी द्यायचीच नाही, मरेल बोलतात उपाशी. कुसळे बघूनच आणि डोंगर बघून. चला काय पण. तर ठीक आहे मित्रांनो, आता पाठीमागे लोधवडे गाव गेले आणि आपण जे आता सध्या आहे ते खरसुंडी लोधवडे जो रोड चालला आहे त्या मार्गाने आपण सध्या पुढे आपल्याला खरसुंडी भेटेल. जर आपल्याला पॉसिबल झालं तर आपण सिद्धनाथाचं देखील आपण दर्शन तिथे घेणार आहे. खरं तर आम्हाला तो आमच्या आईकडून तो हा आपला कुळस्वामी आहे. तर आपण बघूया, जर वाटेनं लागलं किंवा आसपास जवळ असेल सिद्धनाथाचं, मला वाटतं हा खरसुंडी रोड म्हणजे खरसुंडीचा नाद पुढे आपल्याला लागेल, तर तिथे देखील आपण जाऊया, तिथे दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर पुढे आपण आरवडीला जाऊया. तर हे थोडक्यात बघून घ्या. मानखटावचं हे कुसळाचे जंगल आणि हे इथून जो मला वाटतं कॅनल गेलेला आहे. तर आमदार साहेबांना माझं एवढंच विनंती आहे की ह्या कॅनलमध्ये पाणी लवकरात लवकर सोडा, म्हणजे हा आपला जो भाग आहे सगळा माळरान ते सगळं हिरवं होईल आणि तिथं भरपूर प्रमाणामध्ये शेती घेतली जाईल आणि शेतीमधून उत्पन्न देखील होईल. म्हणजे मानखटावला कोण असं बोलणार नाही की दुष्काळी भाग. एवढी वेळ नाही आली पाहिजे मानखटावरती की दुष्काळी भाग आहे हे म्हणणं इतकं. तर पाणी लवकर आलं तर सगळ्या गोष्टी काय होतील. इथला जो शेतकरी आहे तो बाहेर देखील जाणार नाही, इथे शेती पिकवून इथे भरपूर मोठ्या प्रमाणावर उत्पन्न घेईल. तर चला आपण पुढे जाऊया. ओके. मित्रांनो, आपण आताच खरसुंडीच्या इथं पोचलो आहे. साधारणतः झरे गाव आहे, म्हणजे आपण साधारणतः गोंदवलेवरून निघालेलो तिथून तसंच आपण झरे मार्गे गोंदवल्यातून त्या पाठीमागं तुम्हाला आता बघितलं तुम्ही त्या माळातून पुढे आलो आणि झरे गाव आहे तो हायवे लागतो. तिथून पुढे साधारणतः 16 किलोमीटर एवढा आलेलो आहे आणि इथं खरसुंडी लागलेलं आहे, खरसुंडी गाव आहे. तर आता मी विचार केला की नाथाचं दर्शन करायचं आणि तिथून पुढे आपण आरेवाडीला जाणार आहे. बिन आता खरसुंडी इथं आलेलं आहे. तर बघू शकता हे खरसुंडी अशा प्रकारची पेट आहे. पण आज काय थोडंसं एवढं काय भरलेली नाही. हे बघा खरसुंडी बघू शकता. चला मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथं संपवत आहे. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि काय तुमचं काही कमेंट करू शकता तुम्ही. तोपर्यंत टाटा बाय बाय. लवकरच दुसरा नवीन व्हिडिओ येईल.